सदर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला हा 65 दिवसाचा तूर प्लस सोयाबीन हा प्लॉट दाखवत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना तणनाशक आणि सोयाबीन प्लस तूर याविषयी बऱ्याच अडचणी आल्या. मी पण बरेच दिवस सर्च करत होतो, गुगलला सर्च केलं, यूट्यूबला सर्च केलं, पण मला तणनाशक विषयी कोण मला एक्झॅक्ट माहिती सांगत नव्हती. मी जवळजवळ 100-150 व्हिडिओ बघितले, पण मला काय म्हणावं त्याचं उत्तर मिळत नव्हतं. तर मी ह्या व्हिडिओद्वारे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की मी थोडासा माझं मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळं मी तूर आणि सोयाबीन 5 जुलैला लावलेले आणि साधारण 1 महिन्यानं 21 दिवसानं तणनाशक सोयाबीन प्लस तूरसाठी बरीच नावं ऐकली, शाकीत ऐकली, कोण म्हटलं प्रमाण घ्या, कोण काय, पण एक्झॅक्ट उत्तर मिळत नव्हते. पण मी काय केलं, 1 महिन्यानं सोयाबीन तूरसाठी एक इमॅझाथायपर अँड क्विझॉल्फॉस 5% EC आणि इमॅझाथायपर 10% असं फवारणी घेतली. फक्त सोयाबीनवर घेतली. म्हटलं थोडीफार तुरी उडली तरी काय शॉक बसायला नको, तूर ही लहान होती. पण मला सोयाबीनमध्ये प्रचंड रिझल्ट भेटला, कारण की ही बघा दोन्ही तुरीतलं अंतर माझ्या अंदाजानं एक 8-9 फूट आहे. हे बघा मध्ये सोयाबीन 5 फणी पेरलेलं आहे. मी ट्रॅक्टर साहाय्याने नांगराने तासं सोडून तूर लावली होती. पण भीती वाटत होती तूर जळली तर काय होईल काय. पण परत असं झालं की 1 महिन्यानंतर 2 महिन्याने असं झालं की सोयाबीनमधलं पूर्ण तण कंट्रोल झालं, पण तुरीमध्ये प्रचंड गवत उकळतलं. हे बघा बारकाईने आता इथं जरा सॉफ्ट दिसते, पण तुरीतले गवत कसं मारायचं हा प्रश्न परत पडला. मग परत मी तेच औषध 2 महिन्यानं तुरीला 60 दिवसानं फक्त तुरीचा बेड, हे बघा साधारण 3-3.5-4 फुटाचा बेड आहे, सरी आहे, त्याच्यावर मी तेच औषध इमॅझाथायपर 10% प्लस क्विझॉल्फॉस हे मारलं. जरा भीती होती की कोण म्हटलं अहो 60-70 दिवसानं सोयाबीनला फुलं लागतात आणि ते गळण्याची शक्यता आहे.